हैदराबाद रोड बायपासवरील तुप्पा परिसरात 5 बैलांची अवैध वाहतूक, दोघे ताब्यात. नांदेड हैदराबाद रोड बायपासवरील तुप्पा परिसरातून एका टाटा एस वाहनमधून 5 बैलांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांनी गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी MH44B 8358 क्रमांकाच्या वाहनातून अंदाजे 1.5 ते 3 वर्ष वयाच्या 5 बैलाची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाहनातील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही जनावरे वसमत परिसरातून नायगाव मार्गे नांदेड येथील देगलूर नाका परिसरातील कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गोरक्षकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत 112 क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 5 बैलांना ताब्यात घेऊन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी अमोल श्रीराम जाधव यांच्या विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे जनावरांची होणारी अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नमस्कार, युवा राज्यामध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत या ठिकाणी हिंदू भावाकडनंच आज गोत्यासाठी आज नंदी बैल कापण्यासाठी एकंदरीत कायद्याच्या तरतुदीनुसार 2च रित्या आपण गाडीमध्ये बैल नंदी नेऊ शकतो, पण एकंदरीत कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी एकंदरीत 5 या ठिकाणी इकडे पहा. सलीम कुरेशीला याच्या अगोदर त्यांनी व्हॉट्सअपवरती जे नंदी बैल आहेत, जे गायी आहेत, त्यांनी व्हॉट्सअप केल्यात. तर हे कुठेतरी आपल्या हिंदूवरती आपलाच भाऊ आणि अशा पद्धतीनं जर हे करत असेल तर या ठिकाणी गोरक्षक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत आणि आमचे गोरक्षक आणि आम्ही तातडीने विचारपूस केली असता अशा पद्धतीचं गोप्य या ठिकाणी आज उघडकीस झालेलं आहे.